तर मग सगळ्यांचं आजच्या क्लासमध्ये स्वागत आहे. आपला स्पोकन इंग्लिशचा क्लास. आज आपण एक नवीन मार्ग, नवीन विषयाबद्दल शिकणार आहोत. नवीन मार्गावर नाही, तोच मार्ग पण त्याच्यावरच्या ज्या नवीन अडचणी आहेत त्याच्याकडे बघणार आहोत. कसं असते माहिती आहे का विद्यार्थ्यांनो? जर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर आहे ना इंग्रजी शिकायची असेल, तर काही गोष्टी आहेत ते करायच्या असतात, काही गोष्टी आहेत ते करायच्या नाही. ओके? तुम्ही सांगा मला बरोबर आहे की नाही? ओके? तर कसं असते माहिती आहे का? सगळ्यात पहिले इंग्रजी जर बोलायची असेल तुम्हाला, तर इंग्रजी बोलणे म्हणजे स्पोकन इंग्लिश. त्याच्यामध्ये एकूण 3 गोष्टी असतात. ठीक आहे? इंग्लिश ग्रामर, स्पोकन इंग्लिश आणि कम्युनिकेशन आणि सॉफ्ट स्किल्स. कम्युनिकेशन्समध्ये आपण काय करत असता माहिती आहे का? तर तुम्हाला जे भावना असतात वेगळे, दुसऱ्याने कसं बोलायचं, नीट बोलायचं की नाही, ओके? या गोष्टींबद्दल आपण शिकत असतो. बरोबर? सॉफ्ट स्किल्समध्ये स्टार्ट कसं करायचं, स्पीचेस, लेटर्स, हे ते या सर्व काही गोष्टी जे आपण बोलण्यासाठी मदत करत असतात त्या शिकत असतात. बरोबर की नाही? आणि इंग्लिश ग्रामरमध्ये काय असते, तर बघा, याच्यामध्ये आपण डायरेक्ट लिखाण या गोष्टी नसतात, रूल्स या पण गोष्टी नसतात, पॅटर्न त्याही गोष्टी नसतात. ओके? आपल्याला जे जे वाटते तसं नसते. एक पुस्तक असते, त्या पुस्तकामध्ये लिहिलेले जे लाईनी असतात त्यांना वाचायचे. वाचल्यानंतर जे समजलं ते समजलं, नाही समजलं नाही समजले. बरोबर की नाही? तुम्हीच सांगा. आवाज येतो माझा सर्वांना? हम्म? आवाज येत आहे माझा सर्वांना? आवाज येतो का? एक मिनिट. इथे येतो. आता इकडे, इकडे येत असेल. राईट? माझा आता आवाज तुम्हाला येत आहे तर मी तुम्हाला सांगतो बघा. कसं असते, मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, हो की नाही मध्ये मला सांगा, येस आणि नो मध्ये. राईट? आता बघा किती आहेत विद्यार्थी. आता या सर्व विद्यार्थ्यांना मला एक माहिती सांगायची आहे, की जर तुम्हाला इंग्रजी बोलायची असेल आणि बोलता असताना जर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकायच्या असतील, तर त्याची प्रॅक्टिस महत्वाची नसते. हो की नाही? प्रॅक्टिस महत्वाची नसते त्याची. खूप जण म्हणतात प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, प्रॅक्टिस करत राहा. प्रॅक्टिस महत्वाची नसते. त्याच्यामध्ये लिहिणे महत्वाचे नाही, वाचणे पण नाही. कारण स्पोकन इंग्लिश हा विषय वेगळा आहे. तुम्ही गणितासाठी लिहिता, बार बार प्रॅक्टिस करता, ते नसते. मराठीसाठी वाचत असता, तेही नसते. ठीक आहे? इंग्लिश शिकायचं तर तुम्हाला या गोष्टी करायच्या नसतात. हो की नाही? मी म्हणतो ते पटते ना तुम्हाला? हम्म? सांगा बरं तुम्ही. मग कसं असते माहिती आहे का? या गोष्टी करायच्या नाहीत तर काय करायचं? ओके? येस नो मध्ये मला उत्तर देत जा तुम्ही. हम्म. ओके. आता येत असेल. राईट? हम्म. तर मी म्हणत होतो की तुम्हाला जर इंग्रजी बोलायचं असेल तर प्रॅक्टिस महत्वाची नसते, तुम्हाला लिहायची गरज नाही. तर मी सांगत आहे ना, बरोबर आहे ना? मग काय माहिती आहे का? आता एवढ्या याच्यामध्ये 3 मिनिटे गेले, याच्यामध्ये तुमच्यापर्यंत नीट आवाज आला नाही, पण या मिनिटामध्ये जितकं बोललो ते कळालं असेल. हा व्हिडिओ युट्यूबवर टाकल्यानंतर तुम्ही स्टार्टिंग पासून बघा. ओके? म्हणजे की तुम्हाला कळेल की कसं असते माहिती आहे का? एक गोष्ट आहे, ती गोष्ट सांगतो मी तुम्हाला. आज क्लासच्या सुरुवातीलाच सांगतो, सर्वांनी ऐका. आणि हे सर्व काही का म्हणलो त्याच्या मागचं एक कारण आहे, तेही तुम्हाला सांगतो. एक मुलगा होता, ठीक आहे? आणि एक व्यापारी होता. तो व्यापारी त्याचं सामान एका गावाहून दुसऱ्या गावी नेत होता. तर त्याचं काम आहे, एका दिवशी त्याने ठरवलं की त्याला एका गावाहून दुसऱ्या गावी त्याचं सामान न्यायचं आहे. तो खूप महागडं सामान नेणार होता त्या दिवशी. बैलगाडी मध्ये त्याने त्याचं सामान टाकलं आणि नेत होता. त्या गावाहून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी त्याला एक मध्ये नदी आली. ती नदी खूप मोठी होती. त्याला दिसलं, कळालं. त्यानं गेला, पण त्याला माहित नव्हतं की ती नदी किती खोल आहे. किती खोल आहे ते मला त्याला कळालं नाही. त्याने त्या गावातला नाही. त्याने आजूबाजूला बघलं की कोणाला विचारता येईल का. त्याला एक बाजूला मुलगा दिसला. त्याने त्या मुलाला आवाज दिला, अरे ऐक रे, ऐक. मग ते मुलगा बघला आणि म्हणला, काय झालं काका? आणि म्हणलं, नाव काय? मुलानं म्हणलं, माझं नाव गोलू आहे. व्यापाऱ्यांनी म्हणलं, मग तू मला सांगशील का माझी बैलगाडी इथून जाऊ शकेल का? ठीक, असा त्याने प्रश्न विचारला. एक मिनिट. ओके? हा प्रश्न विचारल्यानंतर मग त्या मुलाने जराशा वेळ त्याच्याकडे बघलं.
त्या माणसाकडे बघलं आणि बघल्यानंतर बाजूला जरा वेळ बघलं आणि पुन्हा त्या माणसाकडे बघून म्हणलं, चिंता करू नका, जा तुम्ही सरळ सरळ. व्यापारी खुश झाला. त्याने म्हणलं की अरे ठीक आहे, नदीतून माझी गाडी जाऊ शकते, बैलगाडी जाऊ शकते. ह्या मुलाने म्हणलं हा इथंच राहतो, यानं बघलं असेल जराशा बैलगाडींना जाताना, त्याच्यामुळे म्हणलं असेल असं त्याला वाटलं. त्यानं गेला. गेल्यानंतर जसं नदीच्या मध्ये पोहोचला, त्याची बैलगाडी खाली नदीमध्ये बुडायला लागली, बैल बुडायला लागले, त्यांच्या खाली जमीन नव्हती. आता त्यांनी घाबरले, आता काय करावे म्हणून त्यांना कळालं नाही. खूप मेहनत केली, बैलाने खूप मदत केली, पण त्याला आहे ना काहीच करता आलं नाही. खूप काही ते केल्यानंतर कसं तर बाहेर निघालं, पण त्याचं अर्ध्याहून जास्त सामान नदीमध्ये वाहून गेलं. ते सामान खूप महागडं होतं आणि इतक्या महाग सामानाला त्यांना आहे ना नदीमध्ये ते वाहून गेल्यामुळे त्याला खूप राग आला, की त्यानं या नदीतून गेला नसता, सामान वाया गेलं नसतं, वेळ गेला तर गेला, सामान वाया गेलं नसतं, त्यानं दुसरीकडून कुठून गेला असता. पण या मुलानं म्हणल्यामुळे त्यानं गेला. त्याला राग आला. आता मुलाला म्हणला, मूर्खा, तू मला खोटं का बोललास? तू हिंमत काय झाली तसं मला खोटं बोलायची? म्हणून त्या मुलाला मारायला गेला. मुलगा असा बघला आणि म्हणला, काका पण मी खोटं कधी बोललो? हा, तिकडे बघा ना, माझे जे बदक आहेत त्यांचे पाय एवढी एवढीशेच आहेत आणि ते नदीमधून बराबर पोहत जातात. तुमच्या बैलांचे एवढे मोठे पाय आहेत. त्यांनी काय नदीमधून नीट जाऊ शकत नाहीत. ओके. काय म्हणला? माझ्या बदकांना बघा, एवढीशे पाय आहेत आणि नदीमधून फुरफुर फुरफुर पळतात. तुमच्या बैलांचे एवढे मोठे पाय आहेत, तरी नदीतून काय त्यांना जाता येत नाही, काय नाही नीट. मी कधी खोटं बोललो? मग या नदी नदी नाही, या गोष्टीतून काय कळालं तुम्हाला? ह्या गोष्टीतून तुम्हाला हे कळालं की कोणीही म्हणलं तर लगेच ऐकायचं नाही. कोणीही म्हणलं तर लगेच मान्य करायचं नाही. ओके. पडताळणी करायची. ठीक आहे. आता मी शिक्षक आहे, मी ग्रामर येथे शिकवत असतो, चिंता करू नका, मी सगळं काय बरोबर शिकवतो. पण बाहेर जर कोणी तुम्हाला म्हणलं अभ्यास नीट करत नाहीस, नीट बोलत नाहीस, खरं नीट बोलत नाही काकडे, त्याच मान्य करून हो म्हणायचं का? पडताळणी करा, तुम्ही बोललेले व्हिडिओ बनवा, ऐका, दुसऱ्यांचा ऐका, पुस्तकं वाचा आणि नंतर करा. ठीक आहे. कारण जर तसं केलं नसेल तुम्ही, तर आजच्या वाणी होणार. आज काय झालं माहित आहे का? मी आज म्हणलो तुम्हाला की तुम्हाला इंग्रजीमध्ये 3 टाईप असतात. सॉफ्ट स्किल, ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी लिहित असता, कम्युनिकेशन याची स्टार्टिंग येते, तर ते चुकीचं आहे. मी म्हणलो कम्युनिकेशन स्किल्स, याच्यामध्ये भावनांबद्दल बोलता, कोणाला हँडल कसं करायचं, ते चुकीचं आहे. मी म्हणलो ग्रामर, त्यामध्ये मी म्हणलो रूल, पुस्तकं, नोट्स हे ते वाचायचे नाही, ते चुकीचं आहे. ओके. मी म्हणलो प्रॅक्टिस करायची नाही, ते चुकीचं आहे, प्रॅक्टिस पाहिजे. मी म्हणलो अभ्यास करायला वाचायची काही गरज नाही, लिहायची गरज नाही, ते चुकीचं आहे, ते करावं लागते. मग असं का म्हणलो? कारण मला तुमचा रिप्लाय बघायचा होता. तुम्ही म्हणलो हो सर, आणि आज आहे एप्रिल फुल, हो की नाही? 1 एप्रिल. ओके. सो हॅपी एप्रिल फुल टू ऑल ऑफ यू. लेट स्टार्ट टुडेज क्लास. आजचा क्लास सुरुवात करूया. ओके. खूप वेळ झाला आजचा क्लास सुरुवात करण्याआधी. सो वन्स अगेन, वेलकम टू टुडेज क्लास. लेट स्टार्ट टुडेज टॉपिक. ओके. मग बघा, कसं आहे माहिती आहे का? आता जॉईन झाले का काही जण? कसं आहे माहिती आहे का, याच्यामधले काही काही टॉपिक आहेत, मी जे जे म्हणलो ते मजाक मध्ये होते. ओके. गोष्ट चांगली आहे, गोष्ट मजाकची नाही. फक्त गोष्टीमध्ये हे आहे की कुणी काय म्हणत हो म्हणू नका. आज तर म्हणूच नका, एप्रिल सुरू आहे. ओके. इकडे बघ भैया, हा काय झालं, एप्रिल फुल असं करायलेत. ठीक आहे. चला, तर मग आपण एक वेगळा टॉपिक बघणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला वाक्यरचना माहित आहेत वेगळ्या. ओके. आता काही मजाक नाही, ध्यान द्या पूर्ण. वाक्यरचना आहे ते सर्व काही गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. आणि कसं असते माहिती आहे का? एक काम करूया. वेट अ मिनिट, व्हॉट हॅपन टू दिस? ओके. प्लीज वेट अ मिनिट. एक मिनिट थांबा. हम्म. तर मग बघा, आपण काय करणार आहोत माहितीये का? तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य बघले. आता हे जे वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य म्हणजे काय म्हणत आहे, तुम्हाला एका विद्यार्थ्याने मला एका वेळी प्रश्न विचारला होता की सर,
आपण जी वाक्य बनवतात त्याच्यात एकच वर्ब असतो का? एक वर्ब म्हणण्याशिवाय एकच मेन वर्ब असतो का? जसं आय प्ले म्हणजे मी खेळतो, आय कॅन प्ले म्हणजे मी खेळू शकतो, आय कॅन जम्प म्हणजे मी उडी मारू शकतो. मग खेळणे, उडी मारणे, पोहणे हे एकच वर्ब येत आहे ना, त्याच्यात एकच क्रियापद येत आहे. दोन काय येऊ शकत नाही. आय कॅन प्ले अँड जम्प, मी खेळू शकतो आणि उडी मारू शकतो, सर आले ना. पण हे वाक्य मग साधं वाक्य राहिलं का? ओके. तर मग वाक्याचे प्रकार असतात वेगवेगळे. सिंपल सेंटेन्स, सिंपल म्हणजे साधं. ओके, आज कोट येते घालून नाही का, नाही साधं येते, साधा माणूस म्हणताना आपण तसं साधं वाक्य पण असते. सिंपल सेंटेन्स, सिंपल टेन्स नाही, तो टेन्स काळाचा वेगळा भाग आहे, इथं वाक्याबद्दल बोलता. साधं वाक्य म्हणजे हे साधं सुद्धा वाक्य असते, याच्यात सब्जेक्ट असतो, याच्यात वर्ब असतो आणि ऑब्जेक्ट असतो, कळालं? दुसरं काही नाही, एक वाक्य असते. त्याच्यानंतर वेगवेगळे वाक्य असतात, जसं की कंपाऊंड सेंटेन्स असतो, कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतो, कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्स असतात. ओके. ही वेगवेगळे वाक्य काय असतात आणि त्या वाक्यांना आपल्या दुसऱ्या वाक्यांमध्ये, साध्या वाक्यांमध्ये कसं कन्वर्ट करायचं ते आपण आज शिकणार आहोत. ओके. जर असं जास्त वाटेल तुम्हाला, पण ऐकून घ्या. तुम्ही जर लहान असाल तर तुम्हाला पुढे जाऊन याचा फायदा होणार, कारण मी वेगवेगळ्या ट्रिक्स सांगणार आहे, समजून सांगणार आहे. ओके. मोठे असाल तर हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, तुम्हाला लवकर समजून येणार आणि तुम्हाला बोलण्यामध्ये, लिहिण्यामध्ये, वाचण्यामध्ये मदत करणार. ग्रामरमध्ये करणार तर करणारच, ठीक आहे. ओके. मग जर सर्वजण तयार असतील तर मग लेट स्टार्ट टुडेज क्लास. फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट ऑल ऑफ यू, and I would like to now start this topic. As you can see, the title for this slide is Transformation of Complex and Compound Sentences into Simple Sentence. म्हणजे कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड सेंटेन्स नावाची अशी वाक्य असतात. ओके. वाक्य माहिती आहे तुम्हाला, कोणते वाक्य घ्या. मी न्यायमूर्ती आहे, हे एक वाक्य आहे ना. मी न्यायमूर्ती आहे, फुल स्टॉप दिला आपल्याला, हे एक वाक्य आहे की नाही? मग असे जे वाक्य आहेत ना, हे वाक्य वेगवेगळ्या प्रकारचे असतात. एका वाक्याचं नाव आहे कॉम्प्लेक्स. ओके. वेगवेगळं आहे बघा. एकाचं नाव असते राहुल, एकाचं नाव असते रोहित, एकाचं नाव असते राजेश. राईट. राहुल, रोहित, शिवम म्हणूया, ठीक आहे. मग एकाचं नाव, एका मुलाचं नाव काय आहे? राहुल. दुसऱ्या मुलाचं काय आहे? रोहित. आणि तिसऱ्याचं काय आहे? शिवम. ओके. मग तशाच प्रकारे एक वाक्य आहेत, असे तीन वाक्य. एका वाक्याला म्हणायचं कॉम्प्लेक्स, दुसऱ्याला म्हणायचं कंपाऊंड आणि तिसऱ्याला म्हणायचं सिंपल. ओके. आजूबाजूला माणसं आहेत तुमच्या, एकाला म्हणा कॉम्प्लेक्स, दुसऱ्याला म्हणा कंपाऊंड, तिसऱ्याला म्हणा सिंपल. पुन्हा एकाला म्हणा कॉम्प्लेक्स, दुसऱ्याला म्हणा कंपाऊंड, तिसऱ्याला म्हणा सिंपल. ओके. कॉम्प्लेक्स, कंपाऊंड, सिंपल. आता मग बघा, तुम्ही मिमिक्री बघली का? कळत नसेल. ओके. मिमिक्री म्हणजे काय असतं माहिती आहे का? स्टाईल, म्हणजे की वेगवेगळे आता हिरो, हिरोईन्स कोणी बी असेल, त्यांच्यावर ऍक्टिंग करणे. ओके. तुम्हाला हे माहित आहे ना, आता कोणता हिरो? एक हिरो, हिरो घे आपला. ओके. आता वेगवेगळे हिरो आहेत, मी काय मिमिक्री मध्ये तितकं चांगला नाही. सगळ्यात सोपं कोणतं असेल त्याचा विचार करत आहे. तुम्हाला करता येत असेल तर खूप चांगला आहे. अक्षय कुमार आहे बघा, त्याचं एक मीम आहे, त्या मीम मध्ये तो असा हात ठेवतो कमरेला आणि असा वर बघतो बघा, माहिती आहे का तुम्हाला? कमरेवर असा हात ठेवतो आणि वर बघतो. ओके. हेराफेरी मधली आहे वाटते ती सीन, नाही तर फिरचं हेराफेरी मध्ये आहे वाटते. त्याच्यामध्ये तो असा हात ठेवून असा वर बघतो, ते पैसे आणणार असतो तेव्हा, हो की नाही? मग ती मीम बनलेली आहे आता बघण्याची. ओके. अजून मग हे असं वेगवेगळी ऍक्टिंग करतात. मग असं ऍक्टिंग जर केलं, मी त्याच प्रकारचा शर्ट जर घातलो असेल आणि तशी ऍक्टिंग केली, तर तुम्हाला कळणार की नाही मला काय म्हणायचं, हो की नाही? एक चिंगम आहे, ते चिंगम काढला, फटकन दुसऱ्याच्या डोक्यावर मारला, डोक्यावर लागलं ते. ओके. इकडे गेलं. नाहीतर एक बंदा घेतलो, 2 रुपयाचा, 5 रुपयाचा, ते फटकन मारलं, याच्या जाऊन खिशात जाऊन पडला. हे कोण करते? शिवाजी द बॉस मध्ये केलं बघा, हो की नाही? मग हे प्रकारचे असे वेगवेगळे ते ऍक्टिंग करतात. कोणी कोणी आहे ना, शाहरुख खान वाणी बोलतो हे ते. मग ते तसं केलं की तुम्हाला त्या माणसाची आठवण काय ते. हम्म. आता मला ते ऍक्टिंग नीट करता येत नाही, मी जर ट्राय केलो आणि चुकीचं केलो तर काही जणांना राग गेलो म्हणून करत नाही, ठीक आहे. तर काय असते माहिती आहे का, ही ऍक्टिंग केली की तुम्हाला त्या माणसाची आठवण येते ना, बोलताना वेगळ्या आवाजात बोलता. ओके. मग बोलले की त्याची आठवण येते, म्हणजे तुम्ही काय करता. आता मम्मी कसं बोलते, भाऊ कसा बोलतो, पप्पा कसे बोलतात,
जशी आपण ऍक्टिंग करतो ना, पप्पा कधी कधी काय म्हणतात, हा, पप्पा दुसऱ्यांना कसं बोलतात, घरी कसं बोलतात, याची ऍक्टिंग करता, हसता येते. ओके. मग हे वाक्यांमध्ये बी असते. आता तुम्ही ज्या तीन माणसांना तुम्ही नावं दिल्या, एकाला म्हणलं कॉम्प्लेक्स, एकाला म्हणलं कंपाऊंड आणि तिसऱ्याला म्हणलं सिंपल, म्हणलं की नाही? मग कॉम्प्लेक्स नावाचा जो माणूस आहे, ते सिंपल नावाच्या माणसाने त्याला बनवायचे. मग काय करावं लागेल? कॉम्प्लेक्सला सिंपल सारखी ऍक्टिंग करावं लागेल, हो की नाही? म्हणजे काय, सोप्या शब्दांमध्ये, सिद्धार्थ सर आहेत आणि मी आहो, राईट? सिद्धार्थ सर आहेत आणि मी आहो. सिद्धार्थ सरांना म्हणा कॉम्प्लेक्स आणि मला म्हणा सिंपल, राईट? सिद्धार्थ सरांना काय म्हणायचं? कॉम्प्लेक्स. आणि मला म्हणायचं सिंपल. मग त्यांना जर माझ्यासारखं बनायचं असेल तर त्यांना काय करावं लागेल? माझ्यासारखी ऍक्टिंग करावं लागेल. आणि मला त्यांच्यासारखं बनायचं असेल तर मला त्यांच्यासारखी ऍक्टिंग करावं लागेल, हो की नाही? तसंच कॉम्प्लेक्स सेंटेन्सला सिंपल सेंटेन्स बनवायचं असेल तर कॉम्प्लेक्स सेंटेन्सचा काय करता तुम्ही? तसा सिंपल दिसते तसं त्याला बनवता, दुसरं काही नाही. ओके. तशा प्रकारचं त्या वाक्याला बनवता आणि ते बनवायची जी पद्धत आहे त्याला आपण आज बघणार आहोत. ओके. क्लिअर झालं का सांगा बरं? ओके. व्हेरी गुड. ठीक आहे. म्हणजे की ते ड्रेस घालणे म्हणू शकता आपण. वेगवेगळे ड्रेस आहेत, याचा ड्रेस घातला की त्याच्यासारखं आपण दिसतं, तसं म्हणायचं आहे. वरचं तुम्हाला बदलायचं आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला वाक्य काय आहे, सेंटेन्स, ते बघूया. तर वाक्य हे शब्दांचा समूह असतो, ज्याच्यामध्ये सब्जेक्ट असतो आणि प्रिडिसेट असतात. ओके. जे की पूर्ण वाक्य बनवतो. ठीक आहे. वाक्य काय आहे? हे शब्दांचा समूह आहे. वेगवेगळे शब्द, जसं की कॅट, रन, फ्लोर. मग कॅट रन्स ऑन द फ्लोर. ऑन शब्द आहे, द फ्लोर आहे, द शब्द आहे, फ्लोर शब्द आहे, रन्स शब्द आहे, कॅट शब्द आहे, हो की नाही? असे वेगवेगळे 5 शब्द एकत्र आले आणि एक वेगळं वाक्य बनवले. वाक्य काय आहे? शब्दांचा समूह आहे. ज्याच्यामध्ये काय काय येऊ शकतात? ज्याच्यामध्ये काय काय येऊ शकते? एक असतो सब्जेक्ट. 10 सब्जेक्ट आहेत. तुम्हाला पाठ आहेत की नाही? आय, यू, ही, शी, इट, वी, दे, बॉय, बॉईज. ओके. मग प्रिडिकेट काय असतो? प्रिडिकेट असतो सब्जेक्टला सोडून बाकी पूर्ण भाग. खूप सोपं आहे. काय म्हणतात? प्रिडिकेटला अंडरलाईन करा म्हणतात एक्झाम मध्ये. ओके. काय काय एक्झाम मध्ये म्हणतात? प्रिडिकेटला अंडरलाईन करा म्हणतात. ओके. आता इथे तुम्ही शब्दांमध्ये तुम्हाला दाखवतो कुठे आहे ते. हे बघा, हा शब्द प्रिडिकेट. इथे बघा, हा आहे प्रिडिकेट. ओके. हे प्रिडिकेट म्हणजे काय? प्रिडिकेटला अंडरलाईन करा म्हणतात. काही जणांना कळतच नाही. खूप सोपं आहे. ओके. आय कॅन प्ले हे वाक्य आहे. मग आय कॅन प्ले मध्ये प्रिडिकेट कोणता आहे? तर सब्जेक्ट कोणता आहे आय कॅन प्ले मध्ये? तुम्ही सांगा. सब्जेक्ट कोणता आहे आय कॅन प्ले मध्ये? आय कॅन प्ले. सब्जेक्ट काय आहे? आय. आणि उरलेला भाग काय आहे? कॅन प्ले. ते आहे प्रिडिकेट. म्हणजे सब्जेक्टला सोडून वाक्यात जितकंही राहिले, पुढे मागे कुठे पण, तो सर्व आहे प्रिडिकेट. कळालं? मग वाक्य काय असते? सब्जेक्ट आणि बाकीचा उरलेला भाग प्रिडिकेट, हे दोन्ही मिळून वाक्य बनते, हो की नाही? क्लॉज काय असतं? तर हा पण शब्दांचा समूह असतो, पण याच्यात वाक्य असते. ओके. एक वाक्य असते किंवा त्याच्यापेक्षा जास्त वाक्य असतं. आणि वाक्यांचे प्रकार काय आहेत मग आता वेगवेगळे? आता तुम्हाला वाक्य काय कळालं आणि क्लॉज काय आहे ते कळालं. वाक्य वेगळे असते. क्लॉज म्हणजे दोन वाक्यांना एकत्र करून क्लॉज बनतात. ओके. शब्द घ्या वेगवेगळे, शब्दांना एकत्र करून वाक्य बनते आणि वाक्यांना एकत्र करून क्लॉज बनतो. कळालं? मग आता वाक्यांचे प्रकार बघूया आपण. तर तुम्ही काय नाव दिलं ते वेगवेगळ्या माणसांना? पहिल्याला काय म्हणलं? माणसाकडे बघा, त्या तुम्हाला आठवते. तुम्ही दिलत नसेल तर आठवत नाही मग. ओके. शोधून आणावं लागते. एकाला म्हणलं कॉम्प्लेक्स, दुसऱ्याला म्हणलं कंपाऊंड, तिसऱ्याला म्हणलं सिंपल. आता सी सी कोणाच्या नावात आहे? या दोन माणसांच्या, कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड. त्यांना एकत्र करायचं. ओके. ते काय बनेल मग? कॉम्प्लेक्स कंपाऊंड. दोन्ही एकत्र झाले ना त्याच्यामुळे. त्या दोघांना एकत्र आजूबाजूला आणायचं. ते काय म्हणतात? कॉम्प्लेक्स कंपाऊंड. मग हे झाले 4 प्रकार. ओके. कोणकोणते? पहिले आहे कॉम्प्लेक्स, नंतर कंपाऊंड, नंतर सिंपल आणि कॉम्प्लेक्स कंपाऊंड. हे तुम्ही माझ्या मागे प्रॅक्टिस करा. एका तासात जर सर्व काही पाठ झालं असतं तर इंग्रजी सर्वांना बोलता आली असते. आता सांगतो,
पाठ करायला वेळ लागत असतो, समजून घ्यायला वेळ लागतो, पाठांतराला वेगळा वेळ लागतो. म्हणून एका तासात सगळं काही पाठ होत नाही. ओके. आणि आपल्या क्लासमध्ये वेगवेगळ्या रेंजचे विद्यार्थी आहेत म्हणून सांगतो. मोठ्या मुलांना पाठ होईल, लहान मुलांना ॲब्झॉर्प्शनची कॅपॅसिटी कमी असते तुमची, त्याच्यामुळे तुम्हाला लगेच पाठ होणार नाही, म्हणून वेळ लागतो. ओके. कधी कधी जास्त वेळ लागेल. पण काय असतं माहिती आहे का, टॉपिकचं महत्त्व बघा. हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे आणि खूप मोठा आहे. एकदा तुम्हाला कळालं की वेगवेगळे वाक्य कळतात, तुम्हाला कोणतं वाक्य बोलायचं, कसे बोलायचे, कोणी वाक्य बोललं असेल त्याचे तुकडे कसे करायचे, वाक्यांना वेगळं कसं करायचं, सर्व कळते. पण ते वाक्याचं रूप कळत आहे तुम्हाला. मग आता सिंपल सेंटेन्स बघूया आपण. सिंपल सेंटेन्स, पहिलं वाक्य सिंपल त्याला म्हणतात ना, पहिल्या माणसाला सिंपल सेंटेन्स. हे काय आहे? अ सिंगल इंडिपेंडेंट क्लॉज विथ वन सब्जेक्ट अँड वन वर्ब फ्रेज used at the beginning of a paragraph to present clear ideas. Okay, ideas clearly. Everybody is present in the class. Brutus loves Caesar. The teacher is in the classroom. सिंपल सेंटेन्सचं एक्झाम्पल सर्वांनी व्हॉट्सअपमध्ये टाईप करून मला पाठवा लगेच, 5 मिनिटाच्या 5 सेकंदाच्या आत. तुम्ही मला सर शिकवा ना पहिले. शिकवलो मी. तुम्ही पहिल्यांदा सिंपल सेंटेन्सचं एक्झाम्पल टाईप करून पाठवा. वाटलं तर इथे तुम्ही बघू शकता. इथे बघा, काही अडचण येत असेल. ओके. आलं का उत्तर? सिंपल सेंटेन्सचं एक एक्झाम्पल लिहा. सांगायचं म्हणजे तुम्हाला माहित आहे. तुम्हाला माहित आहे बरं का? ठीक आहे. व्हेरी गुड. रुनाल मॅम, करेक्ट. ही प्ले क्रिकेट. पण त्याच्यामध्ये जराशा मिस्टेक आहे. तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्सचे जे वाक्य कसे लिहितात ते समजून सांगलो नाही. तुम्ही काय करा, फक्त त्या ठिकाणी लिहा ही प्लेज क्रिकेट. प्लेला यस लावा. ओके. हम्म. मी कालच सांगलो होतो, कोणते वेगवेगळ्या मॅसेज आहे ते लिहायचे नाही. आणि लिहायचंही असेल जर आता सार्थक, तर इंग्रजीतून लिहा ना. इंग्लिशचा क्लास आहे ना. हो की नाही? चला वाक्य लिहा. सिंपल सेंटेन्स. सिंपल सेंटेन्स. हम्म. तर मग बघा, सोपं आहे. तुम्ही किती वाक्य पाठ केले? आय कॅन प्ले, यू कॅन प्ले, यू कॅन प्ले, ही कॅन प्ले, शी कॅन प्ले, इट कॅन प्ले, वी कॅन प्ले, दे कॅन प्ले, बॉय कॅन प्ले, बॉयज कॅन प्ले. 10च्या 10 सिंपल सेंटेन्स आहेत. सिंपल सेंटेन्स म्हणजे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, त्याच्यात दुसरं काही नसलं पाहिजे. तेच आहे ना याच्यात. हो की नाही? मग मग सिंपल सेंटेन्स म्हणजे की सब्जेक्ट, हेल्प मी किंवा मॉडेल ऑफ, नंतर वर्ब आणि ऑब्जेक्ट. मग बघा, सिंपल सेंटेन्स साधं वाक्य, त्याच्यात एक वर्ब असतो फक्त, जास्त नसतात. एक सब्जेक्ट असतो, एक वर्ब असतो. याच्यात एक सब्जेक्ट आणि एक वर्ब आहे का? आय कॅन प्ले. ओके. एक सब्जेक्ट आहे आय आणि प्ले आहे वर्ब. करेक्ट. आय प्ले क्रिकेट, एक सब्जेक्ट आहे आय आणि प्ले आहे वर्ब. आय शॅल प्ले, आय शॅल प्ले क्रिकेट. ओके. एक आहे सब्जेक्ट आय आणि प्ले आहे वर्ब. मग ही सर्व वाक्य सिंपल सेंटेन्स आहेत. आतापर्यंत मी तुम्हाला जितके वाक्य शिकवलो ते सर्व सिंपल सेंटेन्स आहेत. कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स कडे आपण गेलेच नाही. म्हणून तुम्हाला कधी कधी बोलताना अवघड जाते, अडचणी येत असतात. सिंपल सेंटेन्स एकदा परफेक्ट करा, आपण बाकीचे सर्व येतात का? कारण याच वाक्याच्या मदतीने बाकीचे बोलू शकता. सिंपल म्हणजे साधं वाक्य, छोटं वाक्य, याच्या मदतीने बाकीचे बोलता. एक दोन तीन एकत्र करता आणि एक नवीन वाक्य दुसरं बनते. ठीक आहे. कळाल तुम्हाला? ओके. तर मग आता मी नवीन ग्रुप तयार करणार आहे. ओके. नवीन ग्रुप तयार केल्यानंतर तुम्ही जर फीस भरलेली असेल, तर मला एक मेसेज करा. मी त्या नवीन ग्रुपमध्ये सर्वांना ऍड करतो. पहिल्यांदा ऍड करतो, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ऍड केलेला आहे. ऍड झाला नसाल तुम्ही, तर मला मेसेज करा. मी तुम्हाला ऍड करणार नवीन ग्रुपमध्ये. काही अडचण आली तर मला तुम्ही कधी फोन लावून विचारू शकता. 24 27 24 हा माझा नंबर आहे. याच्यावरती कॉल करा किंवा मेसेज करा. ओके. आणि कोणता आता नवीन मित्र असेल त्यालाही सांगा. तुमचा कोणता मित्र असेल त्याला सांगा, नवीन बॅच सुरू होणार आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये. या गोष्टींमध्ये सांगितलं तर त्यांनाही जराशी मदत होईल. ओके. 3 महिन्याची बॅच असते आपली सुट्ट्यांमध्ये, कधी कधी त्यांनी कम्प्लीट करू शकतात. आवड लागली तर पुढे पुढे कंटिन्यू ठेवतात. हो की नाही?
ठीक आहे. आता मग बघा, तुम्हाला हे कळायला सिंपल सेंटेन्स काय असते इथे बघा. एव्हरीबडी इज प्रेझेंट इन द क्लास, ब्रुटस लाऊड सीझर, द टीचर इज इन द क्लासरूम. हे सर्व वाक्य सिंपलचेच आहेत. आय एम अ टीचर. ओके. आय हा सब्जेक्ट आहे. तसंच मग इथे वेगळा ब्रुटस हा एक सब्जेक्ट आहे, जसं की बॉय. बॉय आहे ना. ओके. बॉय म्हणजे मुलगा. ही प्रोनाउन आहे का नाही, नाऊन आहे. तसंच ब्रुटस पण एक नाऊन आहे. ओके. मग वेगवेगळे नाउन्स पण इथे घेतले आहेत, प्रोनाउन घेतलेले आहेत. म्हणजे सिंपल सेंटेन्सचा एक प्रकार आहे साधं वाक्य. तुम्ही फक्त ऐकून घ्या आजच्या क्लासमध्ये. नंतर आपण बघूया कॉम्प्लेक्स सेंटेन्स. गरमच्या गरम झालेलं आहे बघा कॉम्प्युटर लॅपटॉप. कॉम्प्लेक्स सेंटेन्स, याची डेफिनेशन बघूया. अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स विथ टू ऑर मोर क्लॉजेस कनेक्टेड बाय सबऑर्डिनेटिंग कंजक्शन. कंजक्शन माहिती आहे, कंजक्शनचे प्रकार मी 10 शिकवलो. त्याच्यामध्ये सबऑर्डिनेटिंग कंजक्शन आहे, एक प्रकार आहे. त्याच्याने जर क्लॉजेसला दोन किंवा त्यापेक्षा जास्त क्लॉजेसला एकत्र केलं तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनतो. एक्झाम्पल आहे, आय वोंट टेल यू द आन्सर अनलेस यू ॲग्री टू हेल्प मी. मी तुला उत्तर दाखवणार नाही, जोपर्यंत तू मला मदत करणार नाहीस तोपर्यंत मी तुला उत्तर दाखवणार नाही. या वाक्यांचा अर्थ आहे, आय वोंट टेल यू द आन्सर अनलेस यू ॲग्री टू हेल्प मी. जोपर्यंत तू मला मदत करणार नाही तोपर्यंत मी तुला उत्तर दाखवणार नाही. सबऑर्डिनेट कंजक्शन्स कसे असतात, तर ते आहेत अल्दो, दो, सिन्स, वेनेवर, वेरेवर, व्हेन, बिकॉज, इफ, या प्रकारचे. ठीक आहे. मग इथे काय केलं तुम्ही, दोन वाक्यांना एकत्र केलं की नाही, छोटं साधं वाक्य दिसायले का. बघा ना, आय आणि यू सब्जेक्ट आहेत की नाही, दोन आलेत की नाही, एक आहे का नाही, दोन आहेत इथे वाक्यामध्ये. बघा तुम्ही. ओके. आणि सुरुवातीचे म्हणायलो, आय वोंट हेल्प यू, यू ॲग्री टू हेल्प. सुरुवात दोन ने होत आहे ना, हो की नाही. मग टेल, ॲग्री हे वर्ब आहेत, हे पण दोन आलेले आहेत. म्हणजे एकाच वाक्यामध्ये सब फुल स्टॉप आखलेला आहे, आय पासून सुरुवात फुल स्टॉप आखलेला आहे. एकाच वाक्यात दोन सब्जेक्ट आहेत, दोन वर्ब आहेत. म्हणजे हे सिंपल वाक्य नाही, हे कॉम्प्लेक्स वाक्य आहे. कळलं का. त्यानंतर आहे बघा कंपाऊंड सेंटेन्स. टू और मोर मेन क्लॉजेस जॉईंड बाय कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. याच्यामध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त क्लॉजेसला आपण एकत्र केलं, पण कशाने, कोऑर्डिनेटिंग कंजक्शन्सने. खूप जणांना कंजक्शनचं महत्व कळत नाही. मी एक मागे व्हिडिओ बनवलो कंजक्शन, 100 एक कंजक्शन्स तुम्हाला शिकवलो, हो की नाही. तुम्हाला पाठ करायला सांगलो. तुम्हाला कळत नाही की अरे कंजक्शन्स का महत्वाचे असतात. वाक्याचा प्रकार बदलला, वाक्य मोठे बनवायचे आहेत, इंग्रजी बोलायची ना, मग बोलायचे असेल तर कंजक्शन लागणारच. कारण तुम्हाला वाक्यांना एकत्र करायचं म्हणजे कंजक्शन लागत असतं. ओके. क्लॉजेसला एकत्र करायचं म्हणजे कंजक्शन लागतो. कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवायचे, कंपाऊंड सेंटेन्स बनवायचे, कंजक्शन लागत असतात. पहिले तुम्ही सबऑर्डिनेटिंग कंजक्शन बोलल्या, आता कोऑर्डिनेटिंग कंजक्शन, जसे अँड, फॉर, बट, नॉर, येट, सो, ऑर. अँड ऐकलेलं आहे तुम्ही, बट, ब्युटी, फॉर हे ऐकलं, पण हे कंजक्शन आहे म्हणून माहित होतं का. माहित असलं पाहिजे. कारण आपण जे 100 कंजक्शन तुम्ही माझ्यासोबत प्रॅक्टिस केले, त्याच्यामध्ये मी म्हणलो हे. म्हणून तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा तुम्हाला दररोज लावा म्हणतो. घरी बसू ना, उगा व्हिडिओ लावायचा आणि मी ते कंजक्शन म्हणताना माझ्या मागे म्हणत राहायचे. तुम्हाला खूप फायदा होणार, तुम्हाला एक्झाम्स मध्ये फायदा होणार आणि बोलण्यामध्ये पण. लिहिताना तर तुमचा ग्रामरमध्ये मार्क जाणारच नाही. खूप जणांना माहित नसते छोटे छोटे शब्द कसे यूज करायचे, बरोबर यूज करायचे की नाही. द मध्ये मिस्टेक करतात, द कुठे उगच टाकून ठेवतात. द यूज करायचाच नसतो, त्या ठिकाणी द यूज करतात. याच्यामुळे काय होते माहिती का, त्यांचे मार्क जात असतात. तुमचा मार्क गेला नाही पाहिजे. तुम्ही लहान असा की मोठे असाल, इंग्रजी एक भाषा आहे, याला जर तुम्ही ग्रामर सोबत जर पक्क बनवलं तर तुम्हाला आहे ना कधीच कोणी मागे ठेवू शकणार नाही. ओके. मग त्याच्यासाठी हे सर्व गोष्टी माहिती असणे महत्वाचे आहेत. म्हणून कोऑर्डिनेट कंजक्शनचा तो व्हिडिओ बघा. तुम्हाला कंजक्शनचे 10 प्रकार मी तुम्हाला पुन्हा शिकवतो. ओके. तो शिकवल्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून पण येते. बघा, एक्झाम्पल मध्ये इथे, शी एन्जॉयड शॉपिंग फॉर फूड बट स्पेशली बट स्पेशली एन्जॉयड कुकिंग. ओके. म्हणजे की तिला अम, अन्नासाठी शॉपिंग करणे आवडते. ओके. तिला अन्नासाठी शॉपिंग करणे आवडते, पण त्यापेक्षा जास्त तिला अन्न बनवायला आवडते. म्हणजे की तिला अन्न शॉपिंग खरेदी तिला अन्न खरेदी करायला खूप आवडते, पण त्यापेक्षा जास्त विशेषतः स्वयंपाक करायला खूप जास्त आवडते. ओके. स्वयंपाक करायला खरेदी करण्यापेक्षा जास्त आवडते हे सांगत आहे. यू कॅन पे विथ कॅश ऑर टेक आउट अ लोन.
तू पैसे देऊ शकतोस, रोखी पैसे देऊ शकतोस किंवा कर्ज घेऊ शकतोस. आता मग बघा या वाक्यांमध्ये आणि पहिल्याच्या वाक्यांमध्ये काय फरक आहे. तुम्ही या वाक्यांमध्ये आणि पहिल्याच्या वाक्यांमध्ये बघा. इथे आहे हे दोन वाक्य आहेत. यू इथे आहे, हे आहे, हे वाक्य आहे इथे, हे वाक्य आहे इथे. ओके. आणि इथे बघा, आय वोंट टेल यू द आन्सर अनलेस यू ॲग्री टू हेल्प मी. इथे दोन वाक्य आहेत, हे एक नंबरचं, हे दोन नंबरचं. इथे दोन वाक्य आहेत, हे एक, हे दोन, हे एक, हे दोन. पण कसं आहे माहिती आहे का, या दोन वाक्यांमध्ये, ओके, या दोन वाक्यामध्ये तुम्ही बघा, तुम्ही इथे जर बघलं, ध्यान दिलं तर कंजक्शन वेगवेगळे आहेत. इथे कोऑर्डिनेटिंग कंजक्शन यूज केलं, पहिले सबऑर्डिनेटिंग कंजक्शन यूज केलं. पहिले कंजक्शनचा प्रकार वेगवेगळे आहे, ते तुम्हाला शिकवले मी प्रकार. पाठ केले तुम्ही एक्झाम्पल, तुम्हाला कळून जाणार, कधीच तुमचा मार्क जाणार नाही, बोलताना अडचण येणार नाही, कोणी म्हणलं की लगेच समजून येणार. ओके. ते शिकवलेलं नाही, नंतर शिकवणार. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बघा, इथे मेन क्लॉज यूज केलेला आहे. मेन क्लॉज म्हणजे काय असते माहितीये का, आणि इथे दोन क्लॉजेस आहेत. ओके. आय वोंट टेल यू द आन्सर अनलेस यू ॲग्री टू हेल्प मी. मग इथे कसं आहे माहिती आहे का, मेन क्लॉज म्हणजे काय असते तुम्हाला माहित नसेल तर, राहुल दुकानला गेला आणि चिवडा विकत घेतला. आता मी जर या दोन वाक्यांमध्ये तुम्हाला एवढं म्हणलो आणि चिवडा विकत घेतला, ओके, तुम्हाला म्हणलो आणि चिवडा विकत घेतला, तुम्ही म्हणणार सर आणि म्हणता की अनिल म्हणता, अनिल चिवडा विकत घेतला म्हणता की आणि, तुम्हाला वाटेल अनिलच म्हणलो का, कारण हे अर्धवट वाक्य वाटते ना, आणि चिवडा विकत घेतला, हो की नाही. म्हणून अर्धवट वाटलं नाही पाहिजे, पूर्ण असलं पाहिजे. मग त्यालाच म्हणतात पूर्ण वाक्याला मेन क्लॉज. म्हणजे की असं वाक्य ज्याला दुसऱ्या वाक्याची गरज पडत नाही. आणि इथल्या खालच्या दोन वाक्यांमध्ये बघा, ते स्वतंत्र राहू शकतात, दुसऱ्या वाक्याची गरज नाही त्याला. शी एन्जॉयड शॉपिंग फॉर फूड, म्हणजे की तिनं अन्नासाठी खरेदी करायला तिला खूप आवडते, हे एक वेगळं वाक्य झालं. आणि बट इस्पेशली एन्जॉयड कुकिंग, ठीक आहे. शी इस्पेशली एन्जॉयड कुकिंग, तिला अन्न बनवायला खूप आवडलंय. दोन्ही वाक्य वेगवेगळे आहेत आणि स्वतंत्र राहू शकतात. ओके. पण कंपाऊंड कॉम्प्लेक्स, कॉम्प्लेक्स कंपाऊंड मध्ये काय फरक आहे ते बघूया. आता हे दोन, हे प्रकार वेगवेगळे असतात, यांना तुम्हाला वाचावं लागते, बार बार सांगतो मी. ओके. आतापर्यंत आपण जे छोटे छोटे वाक्य बघत होते, आय गो, आय सी, आय प्ले, आय रन, हे सोपे वाक्य आहेत, दोन दोन शब्दांचे आहेत, आणि तुम्हालाही माहिती आहे एवढ्याशा छोट्या वाक्यांना इंग्रजी बनत नाही. म्हणून मी तुम्हाला हे फक्त झलक दाखवत आहे. ते आहे ना गाणं आहे बघा, झलक दिखला जाओ, म्हणून हे इंग्रजीचं झलक दाखवत आहे. पुढे जाऊन कशी वाक्य बनणार आहेत. तुम्ही काय करा, फक्त जे आता शिकवत आहे ते बॅकग्राऊंड मध्ये ठेवा. मी जे सांगत आहे आजचा क्लास, कोणी मोठे विद्यार्थी असतील तुम्हाला एक्झाम मध्ये मदत करेल. ओके. आणि काही छोटे असाल तरी तुम्हाला ज्यासाठी आहे की पुढे जाऊन तुम्हाला कशी वाक्य बनवायचे, वाक्य बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींची गरज असते, म्हणजे अभ्यास करतानाही कोणत्या गोष्टीवर जास्त फोकस करायचं ते तुम्हाला कळेल. कॉम्प्लेक्स आणि कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्स कडे जर तुम्ही बघायचं म्हणलं, त्याची डेफिनेशन मध्ये कॉम्बिनेशन ऑफ or two complex sentences and one or more compound sentences. ओके. एक किंवा जास्त कॉम्प्लेक्स सेंटेन्स घ्या आणि एक किंवा जास्त कंपाऊंड सेंटेन्स घ्या, त्या दोघांचं कॉम्बिनेशन. जसं की थ्रू राणी स्टडीड हार्ड फॉर एक्झाम्स, दो राणी स्टडीड फॉर हार्ड फॉर एक्झाम्स, मोहिनी डिडंट अँड राणी गॉट गुड मार्क्स. जरी राणी एक्झाम साठी चांगले मार्क चांगला खूप अभ्यास केली, ओके, जरी राणीने एक्झाम साठी चांगला अभ्यास केला, मोहिनीने केला नाही, आणि राणीला चांगले मार्क मिळाले. कळालं. जरी राणीने एक्झाम साठी चांगला अभ्यास केला, मोहिनीने केला नाही, म्हणून राणीला चांगले मार्क मिळाले. आणि यूज केलं आहे अँड. ओके. हे काय आहे, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स दोघांचं मिक्सचर आहे. दो यूज केला आहे आणि अँड यूज केला आहे. अँड काय आहे, कोऑर्डिनेटिंग कंजक्शन्स. दो काय आहे, सबऑर्डिनेटिंग कंजक्शन्स. म्हणजे पहिलं वाक्य काय आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, आणि दुसरं काय आहे, कंपाऊंड सेंटेन्स. या दोघांना एकाच वाक्यामध्ये घेतलं की नाही, कॉमा यूज केलाय पण फुल स्टॉप सगळ्या दाखलेला आहे, एकच वाक्य आहे की नाही. मग इतकं मोठं एक वाक्य दिसलं की मग समजून घ्यायचं ते कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्स आहे. ओके. एक वाक्यांचा चौथा प्रकार आहे. ओके. आता हे सर्व काही गोष्टी ध्यानात ठेवण्यासाठी काय असते माहितीये का, तुम्हाला वर्ब्स मी बद्दल जराशी माहिती देतो. आता तुम्हाला प्रकार कळाले का वाक्यांचे. काही काही जर म्हणतील कळालं नाही तर नाव ते पाठ झाले का, नाव पाठ झाले. हे व्हिडिओ तुम्हाला पुन्हा बघता येणार, मी युट्यूबवर टाकेल, बार बार बघा कळत नसेल तर. पण नाव पाठ झाले का तुम्हाला याचे, नाव पाठ झाले तर सांगू शकाल.
फॉर एक्झाम्पल पहिल्या माणसाला काय म्हणायचं, कोणी दिसलं पहिल्याला काय म्हणणार, कॉम्प्लेक्स. ओके, COMPLEX. दुसऱ्याला काय म्हणायचं, कंपाऊंड. तिसऱ्याला सिंपल. आणि चौथ्याला या दोघांना एकत्र करायचं, कॉम्प्लेक्स कंपाऊंड. ओके, आता हे व्हिडिओ बघल्यानंतर नोट्स तयार करायचे आणि स्वतःला समजून सांगायचं की काय असते. सिंपल म्हणजे साधं वाक्य, त्याच्यात सब्जेक्ट आणि वर्ब एकच असतात. ठीक आहे. कॉम्प्लेक्स ह्याच्यात काय असते, सब्जेक्ट आणि कंपाऊंड दोन दोन असतात. आणि ह्याच्यात कोणता कंजक्शन यूज करतात, सबऑर्डिनेटिंग कंजक्शन. कंपाऊंड सब्जेक्ट वर्ब दोन. आणि कोणता यूज करतात, ते याच्यामध्ये यूज करत असतात कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. मेन क्लॉज असतात, इथे क्लॉजेस असतात. दोन किंवा त्यापेक्षा जास्त, दोन किंवा त्यापेक्षा जास्त. माझ्यापुढे काही नाही, मी फक्त तुम्हाला असं असं वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगत आहे. माझ्यापुढे आहे ना, ही सर्व काही गोष्टी असे आकाशात आणत आहे मी. इथे कॉम्प्लेक्स आहे, इथे कंपाऊंड आहे, इथे सिंपल आहे, या दोघांमधलं कनेक्शन काय आहे यानुसार मी पाठ करत असतो. ठीक आहे. मग मला बघा, इथं तुम्हाला सांगलो आणि इकडे अशा पद्धतीने मी स्वतःला समजून सांगितलं. म्हणजे या दोघांना एकत्र करतो, कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड या दोघांना एकत्र करून नवीन नाव तयार झालं, कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्सेस. याच्यामध्ये काय असते, कॉम्प्लेक्स सेंटेन्स असते एक किंवा त्यापेक्षा जास्त, कंपाऊंड सेंटेन्स असते एक किंवा त्यापेक्षा जास्त. या दोघांना तुम्ही एकत्र करा, नवीन वाक्य बनते. जसं की आपल्या एक्झाम्पल मध्ये बघा, दो यूज केलं आणि अँड पण यूज केलं. हे दोन्ही कंजक्शन यूज करते जे वेगवेगळे आहेत आणि एकाच वाक्यात यूज केले, म्हणून ते कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्स होतं. असं जर तुम्ही हवेमध्ये एकामेकाला म्हणजे स्वतःला जर समजून सांगितलं, वेगळ्या गोष्टीनं कुठं हवेमध्ये ठेवलंय आणि त्याला एकामेकाशी कनेक्शन केलं, तर तुम्हाला पाठ करायला खूप सोपं जाते बरं का. दुसऱ्याला समजून सांगत आहे, शिकवत आहे असा विचार करायचा. आणि या सर्व काही गोष्टी हे सर्व जे टॉपिक्स आहेत ते समजून सांगायचे. ओके, शिकवायचे. आता मग बघा, फायनाईट आणि इनफायनाईट वर्ब्स आहेत, वर्ब्सचे प्रकार मी तुम्हाला शिकवतो. ओके, बघा, फायनाईट वर्ब्सचे मी 10 प्रकार शिकवत असतो. तुम्हाला फक्त आता छोटी छोटी माहिती देणार. वर्ब म्हणजे काय असतो, क्रियापद जो वाक्यामध्ये क्रियेचं काम करतो, कोणती क्रिया करत असतो असा शब्द. काय आवाज आला, कुठल्या वाटायला काय टायर. ओके, फायनाईट वर्ब्स काय असतात मग, अफेक्टेड बाय नंबर और पर्सन, इंडिकेट टेन्स. ओके, तर फायनाईट वर्ब काय असतात, हे अफेक्ट होतात नंबरने किंवा पर्सनने आणि हे काळ दर्शवत असतात. ठीक आहे. आणि नॉन फायनाईट वर्ब्स नॉट लिमिटेड बाय नंबर और पर्सन डू नॉट इंडिकेट टेन्स. मग बघा, ओके, इथे काय होत आहे, फायनाईट वर्ब आणि नॉन फायनाईट वर्ब या दोघांमधला तुम्हाला डिफरन्स सांगतो. तुम्हाला एक्झाम मध्ये येतात, विचारल्या जात असतात. ओके, 8वी 9वी 10वी 11वी 12वी पुढल्यांना. सोप्या याच्यात सांगायचं म्हणजे काय असतं माहिती आहे का, हे बदलत नाही. फायनाय नॉन फायनाईट, फायनाईट म्हणजे बदलणे, नॉन फायनाईट म्हणजे नाही बदलणे. ओके, बदलणे न बदलणे म्हणजे काय, तर आताच एका मॅडमने लिहिलं बघा, ही प्ले क्रिकेट, राईट. त्यांना मी म्हणलो होतो, ही प्ले येत नाही, ही प्लेज येते, PLAY. यस, यस लागला ना त्याला. मग असं हे कसं का बदललं, ही यूज केलता म्हणून, म्हणजे सब्जेक्ट नुसार बदललं की नाही. त्याच ठिकाणी जर मी आय यूज केलं असतं तर आय प्ले आलं असतं. ओके, म्हणजे हा बदलला की नाही, वर्ब बदलला. मग असा जर बदलत असेल म्हणजे तो फायनाईट आहे, आणि बदलत नसेल तर तो नॉन फायनाईट आहे. आता नॉन फायनाईट मध्ये कसे असतात, इन्फिनिटिव्ह असतात. हे खूप म्हणजे की वेगवेगळे नावं आहेत बरं का. काही विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होत असेल वेगवेगळे नावं ऐकून. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हे इतक्या सोप्या गोष्टी आहेत बरं का. एक्झाम मध्ये विद्यार्थ्यांना विचारतात आणि 100% त्यांचे मार्क जातात का, त्यांना माहित नाही फायनाईट म्हणजे काय. ओके, त्यांना माहित नाही इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, त्यांना माहित नाही पार्टिसिपंट म्हणजे काय, त्यांना माहित नाही जरंड म्हणजे काय. ओके. ओके, हे शब्द माहित नाहीत त्यांना. दुसरं आहे, हे शब्द माहिती नाहीत. तुम्ही फक्त एवढे शब्द पाठ करा, याचा अर्थ खूप सोपा आहे. फायनाईट म्हणजे बदलणे. ओके, मग वर्ब जर बदलत असेल म्हणजे की वर्बचा पहिला फॉर्म असतो बरं का, आणि तो टेन्स नुसार बदलतो. ओके, जसे की प्ले, प्लेस झाला यानुसार वर्ब बदलतो. फायनाईट वर्ब्स हे नंबर नुसार, माणसानुसार बदलतात. ओके, नॉन फायनाईट बदलत नाहीत. नॉन फायनाईटचे एक्झाम्पल मध्ये 3 आहेत, इन्फिनेटिव्ह, पार्टिसिपल्स आणि जरंड. मग मग ऐका. ओके, इन्फिनेटिव्ह आहे,
ओके, पार्टिसिपल्स आहे आणि जरंड्स आहे. हे नाव पाठ करा तुम्ही पहिल्यांदा. ओके, नाव पाठ केले की त्याच्या पुढेला पाठ करायचं. इन्फिनिटीच्या पुढे ब्रॅकेटमध्ये काय दिलो मी? टू प्लस वर्ब. सेम टू सेम. इन्फिनिटिव्ह कोणत्या वर्बचा तुम्हाला लिहा म्हणलं तर काय करायचं माहित आहे? मी तुम्हाला एक वर्ब देतो. प्लेचा इन्फिनिटिव्ह तुम्ही लिहा. तुम्हाला आता पाठवून जाते, तुम्ही पहिल्यांदा मला लिहायचा प्रयत्न करा. प्ले या वर्बचा इन्फिनिटिव्ह लिहा. प्ले या वर्बचा इन्फिनिटिव्ह, PLAY, प्ले. ओके, या वर्बचा इन्फिनिटिव्ह लिहा. स्क्रीनवर काय आहे ते बघा आणि लिहायचा प्रयत्न करा बरं. मी 10 सेकंद देतो. ओके, व्हेरी गुड. इथे इन्फिनिटिव्हच्या पुढे काय लिहिलं बघा. पहिला टाईप. ओके, दिसताय ना तुम्हाला स्क्रीनवर? पहिला टाईप काय? टू प्लस वर्ब. वर्ब आहे आपला प्ले, त्याच्या पहिले काय? टू, म्हणजे टू प्ले. हा याचा इन्फिनिटिव्ह. तुम्हाला कधी एक्झाम मध्ये हो इन्फिनिटिव्ह लिहा वर्बचा, नाही ते वर्बचे इन्फिनिटिव्ह लिहा. नाही तर पॅराग्राफ मध्ये किती इन्फिनिटिव्ह आहेत लिहा म्हणलं. कोणत्या वर्बच्या पहिले टू आहे ते बघायचं आणि लिहून काढायचं. रन असेल टू रन, जम्प असेल टू जम्प, प्ले असेल टू प्ले. कळालं? तुम्ही सांगा बरं मग. वॉकचा इन्फिनिटिव्ह काय आहे? वॉक, WALK, वॉकचा इन्फिनिटिव्ह काय आहे? व्हेरी गुड. ओके, आता सर्वांना कळायला बघा. टू वॉक. सोपं होती की नाही? इतके सोपे असतात, मार्क आपले लगेच निघून जातात, कारण शब्दच काय माहित नाही. इन्फिनिटिव्ह काय असते सर, मला कळत नाही, मला चक्कर आली, मला डोकं खराब होते. एक शब्द ऍड करायचा होता, दुसरा काय नाही. तुम्हाला वर्बला इन्फिनिटिव्ह तयार करा म्हणलं, टू ऍड करायचंय फक्त पुढे, दुसरं काय नाही. पार्टिसिपल्स म्हणजे काय असतात माहित आहे? तर पार्टिसिपल्स म्हणजे वेगवेगळ्या काळांमध्ये कसा असतो. ओके, वेगवेगळ्या काळांमध्ये कसा असतो म्हणजे, तर प्रेझेंट वर्तमान काळात काय, पास्ट आणि परफेक्ट. ओके, प्रेझेंट, पास्ट, परफेक्ट. आता तुम्ही हे ऐकलं असेल बघा, पास्ट पार्टिसिपल, प्रेझेंट पार्टिसिपल, परफेक्ट. मग हे जे आहेत ना, ते काय वर्बचा V2 आणि V3 दर्शवतात, दुसरं काही नाही. ओके, मग ते बदलतात का? ते बदलत नाही. हो की नाही? बदलते का? V2 कधी बदलतो का? आय प्ले, यू प्ले, यू प्ले, ही प्लेज, यस लागतो, बदलतो. पण आय प्लेड, यू प्लेड, यू प्लेड, ही प्लेड, सगळ्यांना ईडी प्लेडच आहे. हो की नाही? म्हणून तो बदलत नाही. नंतर जरंड, हे तर आता सगळ्यात सोपं आहे. तुम्ही सांगा मला, प्लेचा जरंड लिहून दाखवा. जरंड, प्ले या शब्दाचा जरंड काय असेल? हम्म असा माझ्या मित्रांना हे ते क्वेश्चन आला, ते म्हणायचे काय रे जरंड, कळणारच गेलं मला. कधी ऐकलं का आपल्याला, कधी शिकवले का? मी म्हणलो शिकवलं आपल्याला, 8वीच्या पुस्तकात त्या पिवळ्या भागामध्ये छोट्या ह्याच्यात होतं. म्हणलं कुठं होतं? आम्हाला शिकवलं नाही. ते फक्त एकदा पुस्तक येते बघताना कधीतरी एका कॉर्नरला मला दिसलं होतं. ओके, पण त्याला ते तसं मी म्हणलं होतं मित्राला, त्यानं म्हणलं काय हे कळालंच नाही. खूप टेन्शन येते मित्रांना. ओके, कोणाला येते, दुसरं कोणाला विचारून बघा तुम्ही. पण खूप सोपं आहे, तुम्हाला इथं बघून कळालं असेल. वर्बच्या पुढे ING लावायचं आहे. प्ले याचा जरंड काय ना? PLAY, प्लेइंग. जम्प, जम्पिंग. रन, रनिंग. वॉक, वॉकिंग. आता कधी मार्क जाणार का याच्यात? नाही. इन्फिनिटिव्ह लिहा म्हणलं, टू लावायचं पुढे, आणि जरंड लिहा म्हणलं, ING लावायचं मागे. ओके, हे कसं काय लावायचं, काय कारण असते, त्याचे वेगळे रूल आहेत, पण करा म्हणलं तर एवढंच करायचं असते, दुसरं काही नाही. ठीक आहे? तर या पद्धतीने तुम्हाला या वेगवेगळ्या गोष्टी सांगलो मी. एक अजून आहे, ट्रान्सफॉर्मेशन टेक्निक्स आहेत, जसं की युझिंग अ पार्टिसिपल. कंपाऊंड आहे, ही वेंट टू द फील्ड अँड वर्क हार्ड. ओके, सिंपल केलं तर रिचिंग द फील्ड, ही वर्क हार्ड. ओके, कंपाऊंड सेंटेन्स काय होता आपला, इथला तुम्ही बघू शकता. कंपाऊंड सेंटेन्स आणि ते सिंपल सेंटेन्स. ही वेंट टू द फील्ड अँड वर्क हार्ड. अँडचा यूज केला इथे तुम्ही, काय अँडचा, कोऑर्डिनेटिंग कंजक्शन, म्हणून हे काय झालं, कंपाऊंड सेंटेन्स झाला. पण आपल्याला याला सिंपल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके नाही? मग काय म्हणलं, रिचिंग द फील्ड, कॉमा ही वर्क हार्ड, म्हणजे की फील्डकडे त्याने गेला आणि काम केला. तो फील्डकडे गेला आणि काम केला. वरच्याचा इथे हा अर्थ आहे, खालच्याचा तेच अर्थ आहे. अर्थामध्ये चेंज हो झाला नाही पाहिजे, पण वाक्याच्या रचना बदलला पाहिजे. आता या खालच्या वाक्यामध्ये रिचिंग द फील्ड ही वर्क हार्ड, याच्यात कोणता तर कंजक्शन यूज केला का?
तर अँड ऑर बट असे कोणते यूज केले? दो, अनलेस असं यूज केलं नाही. इथे कॉमा आहे, रिचिंग द फील्ड, रिचिंग जाणे, फील्ड ती जागा, द आर्टिकल आहे, कॉमा यूज केला आणि पुढील वाक्य ही वर्क हार्ड. काहीच केलं नाही यूज दुसरं काही. म्हणजे काय, तुम्ही वरच्या वाक्याला बदलण्यासाठी काय केलं माहितीये का, त्या वाक्यामध्ये एक नवीन वेगळा शब्द यूज केला. ओके, तो फील्ड कडे गेला. ओके, असं म्हणण्याशिवाय तो फील्ड कडे पोहोचला, खूप काम केला. तो फील्ड कडे पोहोचला, खूप काम केला. आणि जाणे आणि तिथे पोहोचणे एकच गोष्ट आहे ना. तो गावाला गेला, तो गावाला पोहोचला, एकच आहे. इकडे जाण्याशिवाय तिकडून खेचायला तुम्ही. हा हात या हातावर गेला किंवा हा हात या हातावरती पोहोचला, दोन्ही एकच आहे ना. मी पुण्याला गेलो, मी पुण्याला पोहोचलो. ओके, तो पुण्याला गेला, तो पुण्याला पोहोचला. एकच आहे की नाही वाक्य, सांगा तुम्ही. तो पुण्याला गेला आणि पाणीपुरी खाल्ला, हे आहे कंपाऊंड सेंटेन्स. तो पुण्याला पोहोचला, पाणीपुरी खाल्ला. पुण्याला पोहोचला आणि त्याने पाणीपुरी खाल्ली. ओके, कळालं? तो पुण्याला गेला आणि पाणीपुरी खाल्ला, कंपाऊंड सेंटेन्स. पुण्याला पोहोचला, त्याने पाणीपुरी खाल्ली, हे झालं सिंपल सेंटेन्स. दोघांचा अर्थ एकच आहे. तुम्ही फक्त काय केलं, वाक्याची रचना जराशी बदलली. ही रचना कशी बदलली यासाठी तुम्हाला या वाक्याला डीप मध्ये बघावं लागेल, ते मी शिकवणार. आज फक्त आपण याची झलक बघली. काय बघला? झलक. युझिंग नाउन इन अ अपोजिशन, कंपाऊंड. आता याच्यामध्ये कसं असते बघा. दिस इज माय फ्रेंड, हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. याचं सिंपल कसं केलं, दिस इज माय फ्रेंड अँड हिज नेम इज हरी. दिस इज माय फ्रेंड हरी. ओके, आता बघा या वाक्यामध्ये काय केलंय, दिस इज माय फ्रेंड अँड हिज नेम इज हरी. अँडचा यूज केला म्हणजे काय, कंपाऊंड आहे. कधी ध्यानात ठेवा, कंपाऊंड सेंटेन्स कोणता आहे म्हणलं की अँड आहे का बघायचं. अँडचा यूज केला, कंपाऊंड आहे. दुसऱ्यामध्ये सिंपल करायचंय, मग अँड काढून टाकायचा. हा माझा मित्र आहे आणि त्याचं नाव हरी, हे काय आहे, कंपाऊंड. आणि आलं म्हणून सिंपल करायचं, साधं करायचं. तुम्हाला साधं वाक्य करायचं कोणत्या वाक्याला, मग काय करणार, तुम्हाला जर मी म्हणलो हा माझा मित्र आहे आणि त्याचं नाव हरी, याला साधं कसं करायचं. मला जास्त बोलायचं नाही, मला असं साधं करायचंय. हा माझा मित्र हरी, झाला ना. दोघांचा अर्थ एकच आहे ना. हा माझा मित्र आणि त्याचं नाव हरी. ओके, आणि हा माझा मित्र हरी, दोन्ही वाक्याचा एकच अर्थ आहे ना. मग अशा पद्धतीने तुम्ही अवघडात अवघड वाक्याला सोपं सिंपल बनवू शकता युजिंग इन्फिनेटिव्ह. आता इन्फिनेटिव्हचा कसा यूज करायचा, कंपाऊंड आहे त्याला सिंपल करायचं, त्याच वाक्याचं कन्वर्जन करता. ही इज व्हेरी ऑनेस्ट अँड हेन्स ही कॅनॉट स्टील. मग आता हे वाक्य होतं, अँड यूज केलं इथं. तो खूप प्रामाणिक आहे आणि त्यामुळे तो चोरी करू शकत नाही. खाली वाक्य दिलं, ही इज टू ऑनेस्ट टू स्टील. तो चोरी करण्यासाठी खूपच प्रामाणिक आहे, नाही ते चोरी करू शकत नाही. तो चोरी करण्यासाठी खूपच प्रामाणिक आहे, असं वाक्य. मग कसं आहे माहिती आहे का, आता मी तुम्हाला खूप ॲडव्हान्स टेक्निक सांगलेले आहेत. ओके, हे टेक्निक्स समजण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास असायला पाहिजे. पण याच्यामधून काय काय नवीन ट्रिक कळाले तुम्हाला, तुम्हाला कुठपर्यंत अभ्यास करायचा त्या गोष्टी कळालेल्या आहेत. आणि तुम्हाला जे वाक्याचा होमवर्क देणार त्यासाठी एनर्जी आली असेल, हो की नाही, की सर इतकं अवघड असतं का, तरी ते तुम्हाला येऊ शकते. हे आत्मविश्वास ठेवा, कोणत्याही मित्राला विचारा, मैत्रिणीला विचारा, त्यांना येत नाही. तुम्ही खुश झाले पाहिजे, आनंदी झाले पाहिजे, की अरे बाहेर जगामध्ये हजारो लाखो करोडो मुलांना इंग्रजी येत नाही. तुम्ही तर आनंदी झाले पाहिजे, की जोपर्यंत त्यांना येत नाही तोपर्यंत तुमच्याकडे संधी आहे. त्यांना इंग्रजी बोलता येत नाही म्हणजे तुम्हाला जॉब लागू शकते, तुम्हाला अपॉर्च्युनिटीज आहेत, तुम्हाला तुमचं ध्येय मिळवता येते. ठीक आहे, तुमचं जे पण ध्येय असेल ते तुम्हाला मिळवता येते का, कारण त्या मुलांना त्या मुलीला इंग्रजी बोलता वाचता लिहिता येत नाही. त्यांना शिकवायचं काम माझं आहे आणि मी शिकवणार. पण तुम्ही तर आनंदी झाले पाहिजे ना, कारण हा एकदा वेळ निघून गेला तर मग तुम्हाला रडावं लागेल. ओके, आता पूर्ण ताकद लावून टाका. मी जोपर्यंत दररोज जो होमवर्क देत असतो तो पाठ करा. आज मी तुम्हाला फक्त वेगवेगळे वाक्य जे होते ते शिकवलो. जर तुम्ही मोठे असाल म्हणजे काय माहितीये का, 8वी 9वी 10वी 11वी 12वी 13वी 14वी 15वी 16वी 17वी 18वी, ओके, या वयाच्या या इयत्तेमध्ये असाल तुम्ही, तर तुम्हाला हे खूप फायद्याचं आहे. या व्हिडिओला पुन्हा एकदा बघा, मी युट्यूबवर टाकेल. बघल्यानंतर याचा अभ्यास करा आणि पाठांतर करा. कळालं सर्वांना? तर मग इतकं बोलतो. आणि माझे यूट्यूबचे चॅनल आहे, त्या व्हिडिओ टाकल्यानंतर या व्हिडिओला लाईक करा. ओके, कॉमेंट करा, सबस्क्राईब करणं राहू द्या तुम्ही. ओके, तुम्हाला न्यायमूर्ती सरला सबस्क्राईब करा म्हणलो, त्याला केलं नाही. जे सिद्धार्थला करा म्हणलो, त्याला केलं नाही. ग्लोबल न्याय, अरे इंग्रजी ऐका, तुम्हाला इंग्रजी ऐकण्यासाठी व्हिडिओ बनवायला तुम्हाला ऐका म्हणलं तर कुठून ऐकावं म्हणल्या, तर नवीन चॅनेल तयार केलो आणि त्यासाठी व्हिडिओ टाकायला वेगळे.
तर तेही ऐकणार नाही. तुम्ही राहू द्या, सबस्क्राईब करू नका. फक्त एवढंच सांगतो तुमच्या सर्वांना की वन्स अगेन तुमच्या सर्वांना थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय. हॅव अ नाईस डे. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग अँड गुड नाईट. बाय. थँक यू.